भारतीय जनता पक्षाचं सरकार म्हणजे निजामांच्या बापाचं राज्य असल्याची टीका मित्रपक्ष शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी ही टीका केली आहे। मोदी सरकारने 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केलेल्या कार्यक्रमाचा निषेध करत शेतकरी मरत असताना कसलं सेलिब्रेशन करत आहात असा सवालही संजय राऊत यांनी विचारला। सुरतमधील स्वामीनारायण मंदिरात मूर्तीला चक्क आरएसएसचा गणवेश घातला गेला आहे। या फोटोमध्ये देवाला आरएसएसच्या गणवेशाप्रमाणे पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट आणि काळे बूट घातलेले दिसत आहेत। इतकंच नाही तर देवाच्या हातात भारताचा झेंडा देखील देण्यात आलेला आहे। संपूर्ण देश आतुरतेने ज्याची प्रतीक्षा करत आहे तो मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे। भारतीय हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये पोहोचल्याची घोषणा केली आहे। मान्सूनच्या पुढील प्रगतीला पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे। साधारणतः मान्सून केरळमध्ये पोहोचल्यानंतर आठवड्याभराने महाराष्ट्रात पोहोचतो। खराब रस्ते, त्यामुळे ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आणि इंधनाचा अतिरिक्त वापर याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे। भारताला यामुळे वर्षाला 1.4 लाख कोटी रुपयांचे नुकसान होत आहे। ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि IIM कोलकाताने संयुक्तरित्या केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे। जगाला आज विकासाच्या नव्या इंजिनाची गरज आहे। भारत जागतिक विकासाचे नवे इंजिन बनून आपले योगदान द्यायला तयार आहे। भारताची अर्थव्यवस्था जितकी वाढेल त्याचे अनेक फायदे जगाला होणार आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अमेरिकन उद्योगपतींना संबोधित करताना सांगितलं। जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्ट सर करणारा औरंगाबादचा पोलीस नाईक शेख रफीकचे औरंगाबादमध्ये दाखल झाल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आले। औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाने चिकलठाणा विमानतळापासून अधीक्षक कार्यालयापर्यंत भली मोठी रॅली काढून शहराला या एव्हरेस्ट वीराची ओळख करून दिली। जर भारताला गरिबीपासून मुक्ती मिळवायची असेल तर देशाचे वार्षिक दरडोई उत्पन्न 6 ते 7 हजार डॉलर इतके व्हावे लागेल, असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मांडले आहे। सध्या भारताचे वार्षिक दरडोई उत्पन्न $1,500 आहे। विशेष म्हणजे सिंगापूरसारख्या देशाचे वार्षिक दरडोई उत्पन्न तब्बल $50,000 आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यात भारताच्या मुत्सद्देगिरीला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे। भारताचा क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण आणि हस्तांतरण किंवा MTCR या गटात समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे। भारताने या 34 देशांच्या संघटनेत सहभागी होण्यासाठी सर्व अडथळे पार केले आहेत। फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या कंपन्यांचे आव्हान मोडीत काढण्यासाठी Amazon या जगातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन रिटेलर कंपनीने भारतामध्ये आणखी $3 अब्ज किंवा 21,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे। आतापर्यंत Amazonने भारतात $2 अब्ज गुंतवणूक केली आहे। अभिनेता ऋतिक रोशनच्या आगामी चित्रपट मोहनजोदडो चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे। आशुतोष गोवारीकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत। ऋतिक रोशनच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत। या चित्रपटाद्वारे पूजा हेगडे देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून पूजाने 2009 साली झालेल्या मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता।